पांडुरंगाच्या कानामध्ये मासोळ्या का आहेत? त्याच्या मागची कथा ऐकूया. एक कोळी पांडुरंगाचा खूप मोठा भक्त होता. तो जेव्हाही मासे पकडण्यासाठी जात असे, तेव्हा तो न विसरता विठ्ठलाचं नामस्मरण करीत असे. तूच माझा पाठी राखा, तूच माझा माय बाप, असे म्हणत असे. तो नेहमी सुरक्षित घरी पोचत असे. आपण पांडुरंगाचं नामस्मरण करतो आणि पांडुरंग नेहमी आपल्या पाठीशी उभा असतो, या गोष्टीचा त्याला खूप कौतुक होतं. एकदा त्यानं विचार केला, आपण जाऊन पांडुरंगाला भेटावं. पांडुरंगाला आपल्याकडनं काहीतरी भेटवस्तू द्यावी. त्यानुसार तो पंढरपूरला निघाला. आता तो मच्छीमार होता, त्यामुळे त्यानं ठरवलं की ज्या पांडुरंगाचं नाव घेतल्यामुळे मला भरपूर मासोळ्या मिळतात, त्या मासोळ्याच मी माझ्या भगवंताला अर्पण करेन. असे म्हणून त्यानं 2 मासोळ्या आपल्या टोपल्यामध्ये घेतल्या आणि तो पंढरपूरच्या दिशेनं निघाला. आज आपण पांडुरंगाचं दर्शन घेणार, या आनंदामध्ये तो मंदिरापाशी पोचला. तो मंदिरामध्ये प्रवेश करणार, तोच त्याच्या मासोळ्यांचा वास सर्वत्र येऊ लागला. तेथील लोकांनी त्याला मंदिराबाहेरच थांबवलं. तू तुझ्या टोपल्यात काय आणलं आहेस? सर्वत्र त्याची दुर्गंधी येत आहे, असे तेथील लोक म्हणू लागले. तेव्हा त्यानं हात जोडून त्या लोकांना म्हटलं, मी भगवंताला भेटण्यासाठी आलो आहे. मी जेव्हाही समुद्रावरती मासोळ्या पकडण्यासाठी जातो, तेव्हा माझ्या भगवंताचं नाव घेतो. त्यामुळे मला भरपूर मासोळ्या मिळतात. तसेच मी सुरक्षित देखील घरी येतो. म्हणूनच मी देवाला भेट देण्यासाठी म्हणून 2 मासोळ्या घेऊन आलो आहे. कारण मी एक मच्छीमार आहे. मी देवाला आणखी वेगळी काय भेट देऊ शकतो? त्यानं ते टोपले उघडले आणि आतील 2 मासोळ्या त्या लोकांना दाखवल्या. लगेचच तेथील लोकांनी नाकाला हात लावले आणि ते ओरडून म्हणू लागले, पांडुरंग देव आहे, त्यांना मासे का देतोय? पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांना. असे म्हणून ती लोक त्याला तिथून हाकलू लागले. भगवंत सर्वज्ञ असतो. आपला भक्त आपल्याला भेटण्यासाठी मंदिराबाहेर उभा आहे, पण तो आपल्याला भेटण्यासाठी आत येऊ शकत नाही. त्याला लोक आतमध्ये येऊ देत नाहीत. ही गोष्ट जाणून पांडुरंग खुद्द तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात, तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय? त्याच्याकडे काही नसून तरी तो देतोय, त्याकडे पहा. आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावानं देणार, ते मी अत्यंत आनंदाने आणि मनापासून स्वीकार करेन. मग ते काहीही असू द्या. कारण मी ही सृष्टी चालवली आहे. त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत. आणि मी तुम्हा सर्वांना प्रेम करतो. आणि प्रेम हे लहान मोठ्या भेदभावात अडकत नाही. भक्त परमेश्वरासाठी जे घेऊन येतो, त्या सर्वांमध्ये आम्ही आनंद मानतो. असं म्हणून ते त्या मच्छीमाराकडनं भगवंतांनी 2 मासे घेतले. आणि लोक विचार करू लागले की आता भगवंत हे मासे कुठे ठेवणार? तेवढ्यात देवानं ते 2 मासे आपल्या कानामध्ये परिधान केले. सर्वांना समजलं की भगवंतासाठी सगळे समान आहेत. तेव्हापासून पांडुरंगांनी आपल्या कानामध्ये ते मासे कुंडलांसारखे घातले आहेत. एका अभंगात या मकर कुंडलांचा उल्लेख मकर कुंडले तळपती श्रवणी, अर्थात कानात माशांच्या आकाराचे कुंडल असलेले होय. विठ्ठलाच्या कानात मासा असण्याचं कारण अजूनही सांगितलं जातं. हे मासे विकार विसरण्यासाठी असतात. मुळात मानवी शरीराला 9 छिद्रे असतात. त्यापैकी कान हा असा अवयव आहे की जो आपण सहजासहजी बंद करू शकत नाही. हे केवळ समाधीमध्ये शक्य असते. मासा हे आपतत्वाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. आपतत्व म्हणजे नदी, तलाव, समुद्र, अश्रू, रक्तपाचक रस. त्यामुळे जोपर्यंत आपतत्वांवरती विजय मिळवत नाही, तोपर्यंत वायुतत्वापर्यंत पोहोचू शकत नाही. हे साध्य केलं तरच समाधीत जाऊन ध्वनीवरती नियंत्रण मिळवता येतं. म्हणजेच आपले कान बंद करणे सोपे जाते. याचेच प्रतीक म्हणून विठ्ठलांच्या आणि रुक्मिणीच्या कानातही
मासा असल्याचे सांगितले जाते. विठ्ठलांच्या कानातील कुडल्यांचा उल्लेख असलेले आणखी काही अभंग सांगते. एक अभंग जो संत तुकारामांनी लिहिलेला आहे. कानात कुंडले मकराकार, गळी वैजंती हार, पितांबरी कटी शोभे सुंदर, पाहता हरपते भान. तुका म्हणे पांडुरंग, रूप तुझे अति सुंदर, भक्तांच्या भेटीसाठी उभा विटेवर. एक दुसरा अभंग आहे जो संत नामदेवांनी लिहिलेला आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर, कानात कुंडले मकराकार. नामा म्हणे माझा विठ्ठल, पांडुरंग दयाळू, भक्तांच्या भेटीसाठी उभा राहे नेहमी. तिसरा अभंग संत एकनाथांनी लिहिलेला आहे. मकराकृती कुंडले शोभती कानी, तुळशी माळ गळा रम्य, पितांबर परिधान केला, विटेवर उभा विठ्ठल. नाथ म्हणे पाहता रूप, मन झाले प्रसन्न, भक्तांसाठी उभा देव, पांडुरंग करुणामय. तुम्हीही जर विठ्ठल भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा पांडुरंग हरी. आणि रोज अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा.